नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज खूपच घाई झाली. का ते सांगते लवकरच. सकाळी आवरून घेतलं, आम्हाला जायचं होतं गॅस एजन्सीमध्ये. सनस्क्रीन अप्लाय करून घेतलं कारण की बाहेर प्रचंड ऊन आहे आणि मी सध्या ना हे शुगरचं लिप टिंट वापरते, जे की बिलकुल लाँग लास्टिंग नाही आहे. मला छान लिप टिंट नक्की सजेस्ट करा, मी नक्की ट्राय करेन. आणि गॅस एजन्सीमध्ये जायचं कारण असं, आम्ही इथे शिफ्ट होऊन भरपूर दिवस झाले होते, बट आम्ही गॅस ट्रान्सफर केला नव्हता. आजकाल सिलेंडर मिळणं खूप अवघड होऊन जाते, सो गरजेचं होतं आम्हाला ट्रान्सफर करणं. आम्ही तिथे पोहोचलो, पण एवढी गर्दी होती. आमचा इकडून तिकडून नंबर लागला, बट आमच्याकडे एक झेरॉक्सच कमी होते. सो आम्ही पुन्हा झेरॉक्स काढायला गेलो, तर तोपर्यंत त्यांचा लंच ब्रेक झालेला. तर म्हटलं आपण डीमार्ट करून घेऊयात. सो मग आम्ही डीमार्ट केलं आणि येताना भाजी मंडई होती. फ्रेश भाजीपाला होता आणि आमच्याकडे जरा महागच मिळतो. सो इथे रिझनेबल रेटमध्ये होता. मग आम्ही भाजीपाला करून घेतला. भाजीपाला करून झाला. गॅस ट्रान्सफरची प्रोसेस करून घेतली आणि मग घरी आलो. प्रचंड ऊन असल्यामुळं फार थकल्यासारखं वाटत होतं. मग मी आहे तशीच बसते. जरा वेळ रील्स स्क्रोल केला आणि झोपून घेतलं. झोपेतून उठलो, चेंज केलं कारण की आम्हाला जायचं होतं माझ्या नंदेच्या घरी. त्यांच्या मिस्टरांचा बर्थडे होता. मग आम्ही घरून निघालो आणि तुम्ही बघू शकता शिव गाडीवर उलटाच बसलाय. तो आजकाल नेहमी तसंच करतोय. मग आम्ही तिथून पोहोचलो केक शॉपमध्ये. केक शॉपमध्ये पण एवढ्या व्हरायटी होत्या, खूप कन्फ्युजन होतं, कुठला केक घ्यावं. मग आम्ही चॉकलेट मूस केक घेतला आणि त्यांच्या घरी पोहोचलो. बर्थडे सेलिब्रेट केला आणि लवकरच घरी निघालो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.